गुरुचं राशी परिवर्तन हे कर्क राशीमध्ये झालेलं आहे. तर कसा जाणार आहे? सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी 12व्या घरामध्ये गुरु येत आहे. त्यामुळे जेव्हा गुरु हा 12व्या घरामध्ये येतो तेव्हा तुम्हाला खर्च खूप दिसतो, त्याचबरोबर आजारपणही तुम्हाला दिसेल, त्याचबरोबर ट्रॅव्हलही दिसतं. पण असं नाहीये की पण हे गोचर झालेलं आहे, म्हणजे ज्या राशी परिवर्तन झालेलं आहे हे नक्कीच तुमच्यासाठी शुभ असणार आहे. खर्च तर खूप होणार आहे पण चांगल्या गोष्टीसाठी होईल. मग कदाचित तुम्ही ट्रॅव्हलसाठी जाल, कदाचित तुम्ही मोठी गाडी घ्याल, कदाचित तुम्ही घर घ्याल किंवा काही तुमची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता. हा काळ हा खूप चांगला आहे. पण चांगल्याच गोष्टीसाठी तुम्हाला देव ज्ञान देईल, या गोष्टी नक्कीच चांगल्या होतील. कारण इतके दिवस शनी ढय्या सुरू आहे सिंह राशीच्या लोकांना, आणि शनी ढय्या असल्या कारणाने काय होतं की खूप साऱ्या लोकांचे ज्यांचे काळ चांगला नसेल त्या लोकांना शनी 8व्या घरामध्ये बसून 3ऱ्या घरावर त्याची पूर्ण दृष्टी पडत होती. त्यामुळे काय झालेलं की खूप जणांचे जॉब गेलेले किंवा व्यवसाय चेंज झालेले, काही काम करायची इच्छा नव्हती, या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण आता गुरुचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी नक्कीच चांगलं असणार आहे, नक्की चांगल्या गोष्टी होतील. पण तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगेन की स्वतःची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. जर पैसा खर्चच होणार आहे तर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर नक्की ट्रॅव्हल करा. ट्रॅव्हलसाठी सुद्धा हा खूप काळ चांगला आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की फॉरेन स्टडीसाठी कोणाला जर जायचं असेल तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊ शकता. त्याचबरोबर 5वी दृष्टी ही 4th हाऊसवर पडते, म्हणजे 4थं घर कशाला दाखवतं? प्रॉपर्टीला दाखवतं, व्हेकलला दाखवतं, घराला दाखवतं. त्यामुळे त्याही गोष्टी तुमच्यासाठी खूप चांगल्या होणार आहेत. खर्च होईल पण तो कसा चांगल्या पद्धतीने तुम्ही खर्च कराल ना, तो तुमच्यासाठी असेल. हा काळ नक्कीच चांगला असेल. फॅमिलीसोबत तुम्ही वेळ घालवाल, चांगल्या गोष्टी होतील, फॅमिली सुद्धा सपोर्ट करेल. तर या काळाचा नक्की उपयोग करा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की विष्णू सहस्त्रनाम नक्की करा, शनीचा मंत्र सुद्धा करा, कारण शनी ढय्या अजून सुरू आहे. त्याचबरोबर गाईला जर तुम्ही खाऊ घातलात चारा किंवा काही